हे बाजारामध्ये कोणतरी दादा चिट्ट्या मारतात हो, मारू नका हो. पावित्र्यात विद्या आणू नका हो. मैदानाचा तमाशा करू नका हो. विठ्ठलाच्या मंदिरात गेला असं तर चुकून सुद्धा शिट्टी मारू नका. हे पावित्र्य जपा. फळ अनेक आहे, कीर्तनाचं, कुस्तीचं, राजकारणाचं, बरंच आहे, तमाशाचं. पण हा कीर्तनाचा आणि कुस्तीचा फळ आहे. टाळ्या वाजवा. टाळीमध्ये सार्थकता आहे, टाळीमध्ये धन्यता आहे, टाळीमध्ये प्रेरणा आहे, टाळीमध्ये भगवंताची भक्ती आहे. का वाजवायची टाळी? सिद्धांत आहे. शिट्टी तेवढी मारू नका, विनंती आहे. आणि परत दोन्ही पोरं एकमेकाबरोबर लढायला सज्ज झाली. मगाशी मी सांगितलं तर या कार्तिकच्या कुस्त्या मी बेळगाव जिल्ह्याला सतत बघतोय. माझ्याकडे 4 मैदान पुढे आहेत तिची बेळगाव जिल्ह्यात. हे काय करते आणि काय कुठलं घात करते चांगलं माहिती आहे, पण बोलायचं नसतंय, उघड करायचं नसतंय. संतोष दुर्वटात या ब्राह्मण समाजातलं पोरग आहे. आपला एक समज असतो, ब्राह्मण म्हटलं की छाती मागणी पोट पुढं, गळ्यात जानवं आणि देवता कृत्य करणारा, भजन आणि पूजन करणारा असा ब्राह्मण. पण तो हा ब्राह्मण नव्हे. दोन्ही हातात दांडपट्टा घेऊन घोड किल्ल्याला पालन करणारा बाजीप्रभू देशपांडे, दोन्ही हातात 2 तलवारी घेऊन चौघांच्या बरोबर एकाने लढणारा मुळाबाजी देशपांडे, त्यातला ब्राह्मण आहे ह्यो. हा संतोष दोरट ब्राह्मण. अकलूज जवळ, टेंभुर्णी जवळ टाकळी गाव आहे त्याचं, त्या संतोष दोरवट. आज सुशील कुमार बरोबर लढत आहे. आज कार्तिक आणि युधिष्ठिर. आज इतिहासच सगळा जागा झाला वाडकर साहेबांच्या मैदानाचा. इतिहासाला जाग आली खऱ्या अर्थानं. मर्दूंच्या पुरुषार्थ आज खळबळला. खेबोड्याचं मैदान खळबळून जागे झालं. जाग आली. आज विठलाचा जागर खऱ्या अर्थाने घातला. धन्य तुम्हाला उदंड आयुष्य लाभो वाडकर साहेब. तुमच्या कार्याला लाख लाख शुभेच्छा या तमाम कुस्ती शौकीनांच्या वतीने मी देतो. हे कार्य सतत आणि सातत्य, श्रद्धा आणि भक्तीनं, संस्कार आणि संस्कृतीनं, परमार्थ आणि पुरुषार्थानं जपण्याचं आणि जोपासण्याचं कार्य धन्य आहे तुमच्या खानदानाचं. म्हणून वाडकर साहेबांना उदंड आयुष्य लावा. परत युधिष्ठिरचा कब्जा. अरे पहलवान सुशील कुमार जी, चलिए आप अंदर आइए. आपकी लड़त चालू होने वाला वक्त आया है. सुशील कुमार पहलवान, सभी लोग आपके इंतजार कर रहे हैं. बहुत अच्छी लड़त, तूफानी कुस्ती, तूफानी पहलवान संतोष दोरवट गरम ठेवण्याचं काम करायला लागलाय. युधिष्ठिर कब्जा मजबूत करायला लागलाय. मगाशी सांगितलं मी. आणि खिस्सा मारण्याचा प्रयत्न हुकला, कार्तिकनं रोखला. तमाम कुस्तीचा शौकीन अंतःकरणात कुस्तीची श्रद्धा आणि भक्ती जपून इथं बघायला येणार. धन्य या परिसराची, धन्य धन्य या तमाम कुस्ती शौकीनांची. हे पाठबळ आहे वाडकर साहेबांचं. ह्या शुभेच्छा आहेत त्यांच्या कार्याला. आणि म्हणून विठलाई देवीचा आशीर्वाद पाठीला. अशी 37 वर्षाची खंडित नाही हो, अखंडित परंपरा खेबोडे गावात. कार्तिक कुछ करके दिखाओ. बनोसे जरा त्याला सांगा तुमच्या भाषेत. वास्तव आहे त्याचे बनोसे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचं मैदान कलबर्गीला वाडकर साहेब आम्ही असतो तिथं. हा करमाळा जीवूरला दिनकर त्या एकटाच मैदान बनवतोय. काल्याला कराड जवळ नाना पाटील कालेकर एकटाच मैदान घेतोय.
शाहूवाडी कोतवालीला पांडुरंग पाटील कोतवालीकर एकटाच मैदान हाताळतोय. खेगोळे गावाला सुभाष वाडकर साहेब एकटा खवण्या मैदानीत सार्थ करतोय. पाठीशी कमिटी सहकारी आणि श्रद्धा भक्ती असणारा कुस्तीचा शौकीन हे त्यांचं बळ आहे, ही त्यांची ताकद आहे. धन्य विजयराजू मोरे साहेबांचे असंच मैदान आहे. महाराष्ट्रातली दुर्मिळातली दुर्मिळ उदाहरण आहे ती. आणि हात वरती टाकून येण्याचा प्रयत्न 11 जानेवारी 1977 बेळगाव मुक्कामी रेसकोर्स मैदान. हरिश्चंद्र मामा बिराजदार महान भारत केसरी महाबली सत्पाल. 11 जानेवारी 1977 अशीच लढत झाली होती. मारुती मानेभाऊ पंच होते. सामने थंडर जोगण्या भरल्या आणि सत्पाला चारी मुंड्यात चित्त मारला. कोल्हापूरकरांनी हत्तीवर मिरवणूक काढली कोल्हापूरला. प्रत्येक जण हत्तीच्या पुढे छाती घालून चालत होता. प्रत्येकाला वाटत होत कुस्ती मीच मारली. ही आमच्यातली कुस्ती आहे, ही आमच्यातली मर्दानगी आहे. आज इथं मला ती दिसायला लागली. पहिल्यांदाच मी या गावाला निवेदक म्हणून आलो. धन्य वाटायला लागलं माझ्या आत्म्याला. महाराष्ट्रावर फिरतोय आम्ही, पण असं एकाग्रतेचं प्रतीक, अशी शांतता आणि कुस्तीवरची श्रद्धा भक्ती मला नाही कुठे बघायला मिळत. दुर्मिळातलं उदाहरण आहे. आज धन्य वाटलं मला. म्हणून मगापासून दुवा आणि धन्यवाद वाडकर साहेबांना. बटू जाधव साहेब कानात काही मंत्र दिला काय? जरा द्या आता. आणि परत समतून घेसा मारण्याचा प्रयत्न युधिष्ठिरचा. काय आता आता मात्र तापले, इंजान तापलं. घोषणा पैलवान एकमेकाला भेदायला बसले, भेदणारेच लागतात. प्रभू रामचंद्रानं शिवधनुष्य भेदलं. सीता थोडा नाही काय जायचं नाही का? बाप रे बाप, झाली आता थोडा झालीच असती झाली निकाल. कृष्णावरती नोंद घ्यावा.